आज मी तुमच्यासोबत मखाना खीरची रेसिपी शेअर करणार आहे। मखाना पचायला एकदम हलका, तुमचं बाळ कुठलाही पदार्थ खात नसेल तर ही खीर ना तो आवडीने खाईल, कारण माझ्या दक्षूला ही खीर ना खूप जास्त आवडते। तसं तर मखानामध्ये भरपूर सारं कॅल्शियम असतं आणि बेबीला ना कॅल्शियमची खूप जास्त गरज असते आणि आपल्याला वाटतेच ना की बेबीने प्रत्येक गोष्ट अशी आवडीने खाल्ली पाहिजे। तर त्यासाठी ना तुम्ही ही खीर नक्की ट्राय करून पहा। त्यासाठी इथे मी काही मखाने घेतले, त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घातले आणि हे छान असे रोस्ट करून घेतले। हे असे मस्त कमी गॅसवरती ना असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला रोस्ट करून घ्यायचे। लगेचच ते मी काढून घेते। तसं तर मी दक्षूसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सॅरेलॅक किंवा असं काहीसं बनवून ठेवत असते जास्त एअरटाईट कंटेनर मध्ये, जेणेकरून त्याला फास्ट असं बनवून देता येईल। त्यासाठी ना मखाने काढून घेतले आणि लगेचच ना 10-15 काजू आणि 10-15 बदाम असे छान रोस्ट करून घेतले। नंतर परत तूप घातलं 1.5 चमचा आणि त्याच्यामध्ये बारीक रवा छान असा भाजून घेतला। नेहमी मी दक्षूसाठी कोणतीही रेसिपी बनवली ना जास्त रव्याचा वापर करते, ज्याने बेबीचं पोट भरून राहतं आणि जास्त त्याला लवकर भूक लागत नाही। मग इथे कमी गॅसवरती रवा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला। ह्या तिन्ही गोष्टी एकदम थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतल्या। आता याची एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची। काजू बदामचे तुकडे राहणार नाही याची काळजी घ्या, किंवा तुम्ही चाळून जरी घेतले ना तरी सुद्धा चालेल, पण जास्त वेळ मिक्सर चालू ठेवलं ना की एकदम छान अशी पावडर होते आणि मग मस्त एअरटाईट कंटेनर मध्ये तुम्ही हे 10 ते 15 दिवस छान असं स्टोअर करून ठेवू शकता। मी नेहमी ना असं काहीसं बनवून ठेवत असते। आता हे बनवायचं कसं ना तेही सांगते। जेव्हा आपल्याला हे बनवायचंय ना अर्धा ते पाऊण तास आधी 2 खजूर मस्त इथे भिजवून घ्यायच्या गरम पाण्यामध्ये आणि ते मिक्सरला ना त्याची पेस्ट काढून घ्यायची। दुसरीकडे कढईमध्ये मी थोडंसं पाणी टाकले, 2 ते 2.5 चमचे इथे मी मखाना सॅरेलॅक टाकले, म्हणजे तुमचं बाळ किती खातंय ना त्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही टाकून घ्या। नंतर त्यामध्ये ना जी खजूरची प्युरी बनवली होती ती टाकली आणि अर्धा चमचा तूप आणि हे मिक्स करून घेतलं की त्यामध्ये थोडंसं दूध टाकलं। दूध एकदम ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता, पण मी 9 महिन्यापासून दक्षूला काऊ मिल्क देते। थोडंसं असं बनवायचं असेल काही तर तसं मी त्याला प्यायला देत नाही, कारण तुम्ही बऱ्याच जणी विचारतात की बेबीला मिल्क देत नाहीत काऊ मिल्क, मग तू कसं देते? पण मी 9 महिन्यांपासून मी त्याला देते थोडं। तुम्ही सुद्धा तुमच्या बेबीसाठी अशी मखाना खीर नक्की बनवून पहा, तुमचं बाळ सुद्धा नक्की आवडीने खाईल आणि अशाच रेसिपीसाठी मला फॉलो करा। बाय बाय।